नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वांचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, भरपूर पालकांचे फोन आले व त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्याही काही शंका होत्या की सर की इयत्ता 5वी असेल, इयत्ता 8वी असेल, तर या शिष्यवृत्ती परीक्षेचं नेमकं स्वरूप काय असतं, अभ्यासक्रम काय असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत इयत्ता 5वी चा जे काही परीक्षेचं स्वरूप आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हा जो काही अभ्यासक्रमाचं जे काही स्वरूप असणार आहे, हे अभ्यासक्रमाचं स्वरूप हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 1 यांच्या मार्फत शासन पत्र क्रमांक AFED 4014/643/ प्रपत्र क्रमांक 4/SD 5 दिनांक 23 मार्च 2016 अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी चा आपण आजच्या भागामध्ये हे परीक्षेचे जे काही स्वरूप असणार आहे, एकूण किती पेपर असतात व त्याचा अभ्यासक्रम काय असतो, प्रश्नांची संख्या किती असते, त्यासाठी असणारा जो काही वेळ असणार आहे तो किती असतो, तेच आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण पाहू शकतोय पहा की पेपर, विषय, प्रश्नांची संख्या, गुण व वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतो पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये एकूण 2 विषय असतात। याच्यामध्ये प्रथम भाषा मराठी व गणित असे 2 विषय या पेपर क्रमांक 1 मध्ये असतात। तर ही जी काही प्रथम भाषा आहे, या प्रथम भाषेचे म्हणजेच मराठीवरती एकूण प्रश्न संख्या असणार आहे 25 व त्यासाठी गुण असणार आहेत 50। याचाच अर्थ असा की प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे। प्रथम भाषा प्रश्नांची संख्या आहे 25 व त्यासाठी एकूण गुण असणार आहेत 50, म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी विचारला जाणार आहे। त्याच पद्धतीनं त्या पेपर क्रमांक 1 मध्ये गणित हा एक दुसरा विषय असणार आहे। त्याच्यामध्ये गणिताचे एकूण 50 प्रश्न असणार आहेत। गणित विषयासाठी एकूण 50 प्रश्न असणार आहेत व या 50 प्रश्नांसाठी एकूण गुण असणार आहेत 100। याचाच अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 75, म्हणजेच भाषा विषयाचे 25 व गणिताचे 50 असे एकूण प्रश्न होतात 75 व त्यासाठी असणारे गुण आहेत 150। त्यासाठी एकूण गुण असणार आहेत 150। व विद्यार्थी मित्रांनो, आपणाला याच्याशी संबंधित जो काही वेळ असणार आहे, म्हणजे पेपर क्रमांक 1 सोडवण्यासाठी आपणाला जो काही वेळ असणार आहे, म्हणजे हे दोन्हीही विषय एकत्रित असलेला हा पेपर क्रमांक 1 आपल्यासाठी असेल व त्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो 1 तास 30 मिनिटे। 1 तास 30 मिनिटे म्हणजेच 1.5 तासांचा अवधी आपणाला यासाठी असणार आहे पेपर क्रमांक 1 साठी। व त्यानंतर पेपर क्रमांक 2 याच्यामध्ये एकूण 2 पेपर असतात। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी याच्यासाठी पेपर 2 असतात। पेपर क्रमांक 1 आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आता आपण पेपर क्रमांक 2 पाहणार आहोत। पेपर क्रमांक 2 मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी असे 2 विषय या पेपर क्रमांक 2 मध्ये असतात। तृतीय भाषा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी ही तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी असणार आहे
व इंग्रजीचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी 50 गुण असणार आहेत. तृतीय भाषा इंग्रजी याच्यासाठी एकूण प्रश्नांची संख्या 25 व गुण असणार आहेत 50. व त्याचप्रमाणे पेपर क्रमांक 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी हाही विषय त्याच्यामध्ये आहे व बुद्धिमत्तेसाठीही एकूण प्रश्नांची संख्या आहे 50 व गुण आहेत 100. तर अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं बुद्धिमत्तेमध्येही एकूण प्रश्नांची संख्या 50 आहे, त्यासाठी असणारे गुण आहेत 100. म्हणजे पेपर क्रमांक 1 असेल किंवा पेपर क्रमांक 2 असेल, याच्यातील जेही काही प्रश्न असतील हा प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तर पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा एकूण प्रश्न असणार आहेत 75 व त्यासाठी गुण असणार आहेत 150 व यासाठी सुद्धा लागणारा जो काही वेळ आहे त्या परीक्षेसाठी हा 1 तास 30 मिनिटे म्हणजे 90 मिनिटांचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपणाला पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 याविषयीचे जे काही माहिती आहे ती माहिती आपणाला या ठिकाणी मिळालेली आहे. तर आता आपण पेपर क्रमांक 1 याच्यातील प्रथम भाषा मराठी साठी जो काही अभ्यासक्रम असणार आहे व गणित विषयासाठी जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जोही काही अभ्यासक्रम असणार आहे हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत इयत्ता 5वी करिताचा जो काही स्कॉलरशिप परीक्षेसाठीचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे यामध्ये विषय मराठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपणाला अगोदर पाहिल्याप्रमाणेच मराठी विषयासाठी एकूण 25 प्रश्न असणार आहेत. एकूण 25 प्रश्न व त्यासाठी एकूण जे काही गुण असणार आहेत ते गुण आहेत 50. यामध्ये आपणाला पाहायचं आहे याच्यामधला पहिला जो काही घटक असणार आहे यामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. याच्यातील जे काही उपघटक येतील ते असणार आहेत उतारा. 1 नंबरला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणाला एक उतारा या ठिकाणी दिला जाईल व त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील. त्याच पद्धतीने दुसरा जो काही उपघटक असणार आहे त्याच्यातीलच तो म्हणजे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न. म्हणजेच या ठिकाणी वृत्तपत्रातील जाहिरात किंवा बातम्या यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील. त्याचप्रमाणे याच्यातील तिसरा उपघटक म्हणजेच कविता. त्या ठिकाणी कविता दिलेली असणार आहे व त्या कवितेवर आधारित काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील. यासाठी म्हणजेच वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे याच्यातील हे जे काही उपघटक असतील उतारा असेल, वृत्तपत्रातील जाहिरात असेल किंवा बातम्या असतील किंवा त्याच पद्धतीने कविता असेल, या तिघांसाठी या 3 उपघटकांसाठी हा जो काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा भारांश 24% या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 24% भारांश म्हणजेच हा जो काही घटक आहे या घटकावरती एकूण 12 गुणांचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. म्हणजेच यासाठी एकूण 6 प्रश्न असतील व त्यासाठी एकूण गुण 12 असणार आहेत. यानंतर याच्यातील दुसरा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आहे कार्यात्मक व्याकरण. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काही व्याकरण आहे या व्याकरणामध्ये उपघटक याच्यामध्ये शब्दांच्या जाती असतील, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. याच्यातील दुसरा उपघटक असणार आहे लिंग,
म्हणजेच आपल्याला या ठिकाणी स्त्रीलिंग, पुल्लिंग याच्या नपुसकलिंग याच्याशी संबंधित. तिसरं असणार आहे वचन. चौथं काळ. पाचवा विरामचिन्हे. सहावा वाक्यांचे भाग व सातवा याच्यामध्ये शुद्ध व अशुद्ध शब्द. म्हणजे हे जे काही उपघटक असणार आहेत व्याकरणामध्ये, या व्याकरणासाठी एकूण 20% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 20% भारांश म्हणजेच याच्यासाठी एकूण म्हणजे या व्याकरणावर आधारित एकूण 10 गुणांचे प्रश्न विचारलेले असतील. एकूण 10 गुणांचे प्रश्न असतील व त्यासाठी एकूण प्रश्नांची जी काही संख्या असणार आहे ती प्रश्नांची संख्या असणार आहे 5. म्हणजे व्याकरणावरती आधारित एकूण 5 प्रश्न असतील, त्याच्यासाठी 10 गुण असतील व त्याचा जो काही भारांश असणार आहे तो भारांश 20% असणार आहे. यानंतर याच्या पुढील घटक जो काही असणार आहे तो म्हणजे भाषेचा व्यवहारात उपयोग. यामध्ये असणार आहे भाषेचा व्यवहारात उपयोग. यामध्ये उपघटक असणार आहेत वाक्प्रचार. दुसरा असणार आहे म्हणी. तिसरा घटक असणार आहे संवादावर आधारित प्रश्न. चौथा असणार आहे निर्देश. याच्यामध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे व त्याच पद्धतीने सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. म्हणजे या निर्देशमध्ये या 4 उपघटकांचा आणखीन समावेश या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये पहा 5वा उपघटक असणार आहे माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. म्हणजे जे काही इंग्रजी शब्द असतील त्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे. याच्यासाठी आपण पाहू शकतो पहा एकूण 24% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे जे काही भाषेचा व्यवहारात उपयोग आहे याच्या उपघटकांसाठी एकूण 24% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच याचाच अर्थ असणार आहे याच्यासाठी एकूण 12 गुणांसाठी हे प्रश्न याच्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातील व याच्यातील प्रश्नांची जी काही संख्या असणार आहे ती प्रश्नांची संख्या असणार आहे 6. एकूण 6 प्रश्न असतील 12 गुणांसाठी व याच्यासाठी जो काही भारांश असणार आहे तो भारांश 24% असणार आहे. याच्या पुढील जो काही घटक असणार आहे चौथा घटक हा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व म्हणजेच या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये याचे जे काही उपघटक असणार आहेत यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दकोडी असतील, जोड शब्द असतील, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द. त्याच पद्धतीने अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. 11 वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. याचाच अर्थ वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे म्हणजेच जे काही अक्षर दिलेले असतील त्या अक्षरांना आपणाला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच वर्णानुक्रमे त्यांना आपणाला लावायचं असतं. त्याच पद्धतीने एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे व याच्यातील तिसरा जो काही घटक असणार आहे तो घटक म्हणजे भाषा विषयक सामान्य ज्ञान. याच्यामध्ये लेखक असतील, कवी असतील, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने
असं याचा समावेश हा शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये केला जातो. त्याच पद्धतीने जर आपण याच्यासाठीचा जो काही भारांश पाहिला तर याच्यासाठी सर्वाधिक भारांश म्हणजेच 32% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे या घटकावरचे एकूण 16 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. एकूण 16 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील व या घटकावर एकूण जी काही प्रश्नांची संख्या असणार आहे ती प्रश्नांची संख्या ही 8 असणार आहे. म्हणजेच या घटकावर एकूण 8 प्रश्न 16 गुणांसाठी व याचा जो भारांश असणार आहे तो 32% असणार आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता याच्यावरची जे काही प्रश्नांची संख्या असणार आहे पहा, आता आपण पाहूया. या ठिकाणी प्रश्नांची संख्या आहे 8. यानंतर या ठिकाणी जर पाहिलं प्रश्नांची संख्या आहे 6. 8 आणि 6 14. 14 आणि 5 19. 19 आणि 6 25. म्हणजे अशा पद्धतीनं या प्रत्येक घटकावर एकूण किती प्रश्न विचारले जातील ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्येक घटकावरचे मिळून एकूण प्रश्नांची संख्या होईल 25 व एकूण जे काही गुण असतील हे एकूण गुण होतील हे 50 गुण होतील. तर याच्यावरचे जे जे काही एक एक घटक आहेत हे घटक आपण यथाअवकाश या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर पेपर क्रमांक 1 मधील दुसरा विषय जो आहे तो म्हणजे गणित विषय. त्या गणित विषयाचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. गणित विषयाचा अभ्यासक्रम हाही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फतच तयार करण्यात आलेला आहे. तर म्हणजे पेपर क्रमांक 1 मधील पहिला विषय आपण पाहिला मराठी व त्याच्यातीलच दुसरा विषय गणित याचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच्यातील पहिला जो घटक आहे तो घटक आहे संख्याज्ञान. या संख्याज्ञानावर आधारित जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यातील जे काही उपघटक असतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिला उपघटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे. यानंतर प्रश्न म्हणजे याच्यातील दुसरा उपघटक हा असणार आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन. यानंतर तिसरा उपघटक अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे माहिती पाहतोय ही माहिती पाहत असताना आपणाला जर याच्याशी संबंधित अधिकाधिक व्हिडिओ या अभ्यासक्रमाशी संबंधित जे काही व्हिडिओज असतील हे व्हिडिओज आपण याच्यावर आधारित व्हिडिओ आपले आहेत. कशा पद्धतीनं पेपर सोडवायचा व त्याच पद्धतीनं याच्यातील एक एक जे काही घटक असणार आहेत उपघटक असणार आहेत त्यावर आधारित आपण काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्याच पद्धतीनं म्हणजेच आपण ते व्हिडिओ पाहून आपला अभ्यास या ठिकाणी चालू ठेवू शकता. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून या व्हिडिओचे नवनवीन अपडेट्स आपणाला लवकर भेटतील व आपला जो काही स्कॉलरशिप परीक्षेचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपला पूर्ण होणार आहे. त्याच पद्धतीनं संख्याज्ञानावर आधारित जे काही दुसरा उपघटक आहे याच्यातील तो म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे म्हणजे दिलेल्या ज्या काही संख्या असतील त्यांच्यापासून त्या संख्या तयार करणे. याच्यानंतर पाचवा उपघटक आहे संख्यांचा
चढता व उतरता क्रम व तुलना. ज्या काही संख्या दिलेल्या असतील त्या संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम व त्यांची तुलना करणे. यानंतर 6वा उपघटक असणार आहे 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न. तर 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न, याच्यामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 2 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, असे जे काही प्रश्न असतील असे प्रश्न या घटकावरती विचारले जातात. त्याच पद्धतीनं 7वा उपघटक याच्यातील आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. तर या हे जे काही संख्यांचे जे काही प्रकार असणार आहेत, समसंख्या, विषम संख्या, मूळ, जोडमूळ, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या, हे घटक हे संख्याज्ञानामध्ये येतात. या संख्याज्ञानावर आधारित अशा उपघटकांवरती प्रश्न विचारले जातात. याच्यासाठी जो काही भारांश असणार आहे हा भारांश 12% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ यावर एकूण 12 गुणांचेच प्रश्न विचारले जातील व त्यासाठी एकूण 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. 12 गुणांसाठी एकूण 6 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. याच्यातील दुसरा जो काही घटक असणार आहे तो म्हणजे संख्यावरील क्रिया. दुसरा उपघटक आहे संख्यावरील क्रिया. यामध्ये पहा, बेरीज असणार आहे 7 अंकी संख्यापर्यंतची हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे. म्हणजेच यामध्ये 7 अंकी संख्यापर्यंतची बेरीज त्याच्यामध्ये हातच्याची बेरीज असणार आहे व त्याच पद्धतीने त्यावर आधारित जे काही प्रश्न असणार आहेत हे प्रश्न शाब्दिक प्रश्न असणार आहेत. म्हणजे याच्यावर शाब्दिक उदाहरणे विचारले जातील. याच्यातील दुसरा उपघटक आहे तो म्हणजे वजाबाकी. तेही 7 अंकी संख्यांपर्यंतची वजाबाकी असणार आहे. याच्यामध्ये ती हातच्याची वजाबाकी असेल व तेही प्रश्न शाब्दिक उदाहरणेच असतील. यानंतर याच्यातील तिसरा उपघटक म्हणजे गुणाकार. हा जो काही गुणाकार असणार आहे हा गुणाकार 5 अंकी संख्येला गुणणे, 5 अंकी गुणिले 3 अंकी संख्यापर्यंत. म्हणजे एखाद्या 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्याने गुणणे. भागाकार असणार आहे या ठिकाणी 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे, 5 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने भागणे. याच्यातील 5वा उपघटक असणार आहे पदावली व अक्षरांचा उपयोग. व 6वा उपघटक असणार आहे संख्यांचे विभाजक, अवयव व विभाज्य. 1 ते 10 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत. या संख्यावरील क्रिया या घटकासाठी हा जो काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा भारांश 20% असणार आहे. म्हणजेच या घटकावर एकूण 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. संख्यावरील क्रिया या घटकावर 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच यावर एकूण 10 प्रश्न असणार आहेत. 10 प्रश्न व 20 गुण या घटकावर विचारले जातील. याच्या पुढील घटक आहे तो म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांकावर काही प्रश्न विचारले जातील. अपूर्णांकासाठी काही उपघटक या ठिकाणी दिलेले आहेत. एक व्यवहारी अपूर्णांक. यामध्ये समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. म्हणजे जेही काही अपूर्णांक असतील त्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. याच्यामध्ये त्याचा चढता क्रम असेल, उतरता क्रम असेल, बेरीज, वजाबाकी व गुणाकार या क्रिया त्या अपूर्णांकावरती असणार आहेत. त्याच पद्धतीनं दुसरं याच्यातील अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतर. जेही काही घटक असतील अपूर्णांकाचे
म्हणजे त्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे, छेदाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. नंतर सममूल्य अपूर्णांक असेल त्याच पद्धतीनं दशांश अपूर्णांक, वाचन व लेखन, त्याच्यातील दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत असेल, दशांश अपूर्णांकाचा उपयोग कसा करायचा हे असेल, त्याच पद्धतीनं दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी हे उपघटक या दशांश अपूर्णांकामध्ये विचारले जातील. तर या अपूर्णांकावरती जो काही भारांश असणार आहे हा भारांश आहे 14%. याच्यासाठी 14% भारांश आहे. म्हणजे अपूर्णांक या घटकावर 14 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. एकूण प्रश्नांची संख्या असणार आहे 7. यानंतर याच्या पुढील घटक आहे मापन किंवा त्यालाच आपण महत्व मापन असं म्हणतो. मापन किंवा महत्व मापन याच्यातील उपघटक आहेत पहा, लांबी, वस्तुमान, धारकता, म्हणजेच याला आपण दशमान, परिमाणे. याच्यामध्ये परस्पर रूपांतर असेल, त्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल किंवा त्याच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे या ठिकाणी विचारले जातील. याच्यामध्ये दुसरा उपघटक आहे, याच्यामध्ये कालमापन. यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो घड्याळ असेल, मध्यान्हपूर्व व मध्यान्होत्तर, तास, मिनिटे, सेकंद, परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे. म्हणजे या कालमापनावर आधारित हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्याच पद्धतीने दिनदर्शिका असेल, कागदमापन असेल, त्याच्यामध्ये रीम, दस्ता. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये नाणी, नोटा म्हणजेच रुपये, पैसे. परस्पर रूपांतर असेल, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्री संबंधीचे उदाहरणं या महत्व मापनमध्ये विचारले जातील. याच्यासाठी जो काही भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश 20% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या महत्व मापनावरती एकूण 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच एकूण 10 प्रश्न असतील व त्याच्यासाठी एकूण 20 गुण असतील. यानंतर भूमिती या घटकावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. भूमिती या घटकाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये आपणाला एक कोन व त्याचे प्रकार असतील. यामध्ये समांतर व लंबरेषा असतील. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू हे उपघटक याच्यामध्ये असतील भूमितीमध्ये. त्याच पद्धतीने वर्तुळ असेल, वर्तुळातले काही घटक असतील, त्रिज्या, जिव्हा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग व वर्तुळ कंस या घटकावर सुद्धा काही प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीनं परिमिती असेल, याच्यामध्ये त्रिकोणाची परिमिती असेल, आयताची परिमिती असेल, चौरसाची परिमिती असेल, बहुभुजाकृती याच्यावरती काही प्रश्न असतील. त्याच पद्धतीनं क्षेत्रफळ असेल, आयत व चौरस. आयताचं क्षेत्रफळ असेल, चौरसाचं क्षेत्रफळ असेल. 7वा याच्यातील उपघटक असणार आहे त्रिमिती वस्तू व घडणी. 8वा आकृतिबंध असेल व 9वा याच्यातील उपघटक म्हणजे इष्टिकाचिती व घन. इष्टिकाचितीच्या कडा असतील, शिरोबिंदू असतील, पृष्ठे असतील व त्याच पद्धतीनं घनाच्या कडा, शिरोबिंदू व पृष्ठे यावर काही प्रश्न विचारले जातील. तर या भूमिती या घटकासाठी जो काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो भारांश आहे 14%. म्हणजे भूमिती या घटकावर आधारित एकूण 14 गुणांचे प्रश्न विचारले जातील. आणि या ठिकाणी जे काही प्रश्नांची संख्या असणार आहे ती प्रश्नांची संख्या असणार आहे 7. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखीन एक घटक, याच्या अगोदरचा घटक म्हणजेच व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणितावर
म्हणजे या व्यावहारिक गणितामध्ये नफा तोटा असेल, शेकडेवारी असेल, सरळ व्याज असेल, म्हणजे याचं जे काही प्राथमिक माहिती असेल त्याच्यावरचे उदाहरणं या ठिकाणी विचारले जातील. त्यासाठी या व्यावहारिक गणितावरती 16% भारांश असेल, म्हणजे 16 गुणांसाठी प्रश्न असतील व प्रश्नांची जी काही संख्या असणार आहे ती प्रश्नांची संख्या ही 8 असेल. व गणितातील शेवटचा भाग म्हणजेच हा चित्रालेख असणार आहे. चित्रालेख म्हणजे हा चित्ररूप माहितीचे आकलन, याच्यासाठी 4% भारांश आहे. म्हणजे चित्रलेखावर 4 गुणांचे प्रश्न असतील व या ठिकाणी प्रश्नांची जी काही संख्या असणार आहे ही प्रश्नांची संख्या 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण जे काही प्रश्नांची संख्या असणार आहे गणितासाठी, तर एकूण प्रश्नांची संख्या ही 50 असेल. एकूण प्रश्नांची संख्या 50 व यासाठीचे जे काही गुण असतील हे गुण 100 असतील. गुण एकूण 100 असतील. तर अशा पद्धतीनं आपणाला ही जी काही माहिती आहे, हा जो काही अभ्यासक्रम आहे, पेपर क्रमांक 1 याविषयीचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर आपणाला जर ही माहिती आवडलेली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करायचा आहे व हा जो काही व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांपर्यंत आपणाला शेअर करायचा आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्लासेसची सुविधा नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.